पैशाचं प्रलोभन दाखवून अथवा जबरदस्ती करून जर कोणाचं धर्मांतरण करायचा प्रयत्न केला तर त्याला 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे। देशातल्या 12 राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे। मग महाराष्ट्रातलं सरकार जे हिंदुत्ववादी सरकार आहे ते सरकार कायदा का करत नाही? नमस्कार। देशातील 12 राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती। अनेक सामाजिक संघटना असतील, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं ही मागणी सरकारकडे करण्यात आलेली होती, परंतु नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं आणि त्या विधेयकाचं दोन्ही सभागृहामध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। त्यानंतर राष्ट्रपतींच्या द्वारे या विधेयकाची मंजुरी होऊन हा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि या कायद्या लागू झाल्याचं महाराष्ट्रामध्ये स्वागत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करून साखरेचं वाटप करून या ठिकाणी या कायद्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचं या निमित्तानं अभिनंदन करण्यात येत आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत नितीन राजे शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार। अनेक वर्षांपासूनची मागणी होती, हिंदू एकता आंदोलनाची सुद्धा ही मागणी होती, आता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले, काय वाटतं? धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण। धर्मांतरांच्या पासून या देशाला फार मोठा धोका होता आणि तो धोका ओळखून या राज्यातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी देशातल्या 12 राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे। मग महाराष्ट्रातलं सरकार जे हिंदुत्ववादी सरकार आहे ते सरकार कायदा का करत नाही यासाठी शेकडो मोर्चे निघाले। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघाले। जर वेळीच हा कायदा झाला नाही तर ह्या देशाचं इस्लामी राष्ट्र होऊ शकतं आणि म्हणून ह्या धर्मांतराला कायद्यानं अटकाव केला पाहिजे। या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनानं पुढाकार घेऊन अनेक आंदोलनं केली। संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व आंदोलनामध्ये हिंदू एकताचे कार्यकर्ते ताकदीनं उतरले। अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधामध्ये आवाज उठवला, मोर्चे काढले। या मोर्चाची दखल घेऊन या राज्यातल्या महायुती सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी निर्णय घेतला आणि धर्मांतर विरोधी कायदा करायचा निर्णय घेतला। त्यानुसार नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य 2026 हा कायदा त्या ठिकाणी विधेयक मंजूर करण्यात आलं। त्याचं कायद्यात रूपांतर होऊन त्याच्यावर राष्ट्रपतींनी नुकतीच स्वाक्षरी केली। हा कायदा एवढा कडक आहे की जर पैशाचं प्रलोभन दाखवून अथवा जबरदस्ती करून जर कोणाचं धर्मांतरण करायचा प्रयत्न केला तर त्याला 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे। त्यामुळं यापूर्वी अनेक ठिकाणी होणारी धर्मांतरणं आम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं हिंदुत्ववादी संघटना अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कायदा नव्हता, पोलीस त्यांना सोडत होते। परंतु आता कायद्याचा आधार मिळाल्यामुळं कायद्यानं हे रोखलं जाईल। ज्या संघटनांनी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू दे, शिवसेना असू दे, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रभर मोर्चे काढले आणि ह्या सरकारला ह्या चाललेलं धर्मांतरण किती देशासाठी धोकादायक आहे हे दाखवून दिलं आणि कायदा करायला लावला। त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु पुढचा कायदा लव जिहाद विरोधी कायदा, समान नागरी कायदा करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन अशाच पद्धतीनं आवाज उठून कायदा करावा आणि हा कायदा महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 या राज्यातल्या महायुती सरकारनं केला, त्याबद्दल हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी आज हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताशबाजी करून साखर वाटून या आंदोलनाचं स्वागत आणि जल्लोष केलेला आहे। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये नाव बदलून धर्मांतरण म्हणजे लग्न करण्यासाठी एखाद्या मुलानं आपलं स्वतःचं नाव बदलून एखाद्या इतर धर्मातल्या मुलीशी लग्न करण्याची प्रकरणंही खूप झालेली होती। त्या संदर्भात ज्यांनी
नाव बदलून त्या ठिकाणी लग्नासाठी धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर सुद्धा शिक्षेची तरतूद केलेली आहे. ते ग्राह्य धरलं जाणार नाही आणि त्यांच्यापासून झालेलं मूल असलं तरी आईचा धर्म आणि त्याचं नाव तिला लागणार आहे. आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? कारण हा जो कायदा आलेला आहे त्याच्यानंतर समान नागरिक कायद्याचीही तुम्ही मागणी करताय, काय नेमकी भूमिका आहे? हिंदू एकता आंदोलन 1980 साली स्थापन झाली ही संघटना. या संघटनेचा एक उद्देशच असा होता की राष्ट्रहितासाठी समान नागरिक कायदा झाला पाहिजे. आज धर्मांतर विरोधी कायदा होतोय, समान नागरिक कायदा झाला पाहिजे ही मागणी. त्याचबरोबर 370 कलम हे रद्द झालं पाहिजे. अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे. ह्या 1980 साली हिंदू एकता आंदोलनानं ह्या मागण्या केल्या होत्या. या पुढच्या मागण्या म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा आणि समान नागरिक कायदा या ठिकाणी झाला. जनसंख्या नियंत्रण कायदा, एकीकडे मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. 2047ला हा देश इस्लामी राष्ट्र बनवायचा कट काही जिहाद्यांनी शिजवलेला आहे. तो कट उधळून लावण्यासाठी झोपलेल्या हिंदूंनी, आज मुठभर हिंदूंनी हा विजय मिळवलेला आहे. पण जे झोपलेले आहेत त्यांनी ओळखावं पलीकडच्या देशामध्ये काय चाललंय, स्पेनमध्ये काय चाललंय, नेपाळमध्ये काय चाललंय, लंडनमध्ये काय चाललंय. स्पेन मुस्लिम राष्ट्र व्हायला लागले, त्या ठिकाणी लंडन हे सुद्धा मुस्लिम राष्ट्र व्हायला लागले. भारत जर मुस्लिम राष्ट्र व्हायचं नसेल तर हिंदूंनी जागरूक होऊन ही ज्या मागण्या हिंदू एकता करतोय त्यांच्या पाठीशी उभारून या सरकारकडनं ह्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे. नक्कीच या निमित्तानं हा जो कायदा धर्म स्वातंत्र्य कायदा शासनानं लागू केलेला आहे त्याचप्रमाणे समान नागरिक कायदा हाही या शासनाकडून लागू करण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू एकता आंदोलनाची राहिलेली आहे. त्याशिवाय जनसंख्या नियंत्रण कायदाही या ठिकाणी लागू करण्यात यावा आणि लव जिहाद विरोधी कायद्याचीही अंमलबजावणी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात यावी अशा तऱ्हेची भूमिका या निमित्तानं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष नितीन राजे शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.